नमस्कार. छत्रपती एज्युकेटर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जीएमसी. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची मधील 10 लाखापेक्षा कमी फीस असलेले कॉलेज बद्दल माहिती घेणार आहोत. तसेच गव्हर्नमेंट कॉलेजची फीस किती आहे ते पण माहिती घेणार आहोत. मी जे फीस स्ट्रक्चर सांगत आहे ना ते ओपन कॅटेगरीचं फीस स्ट्रक्चर सांगत आहे. यापेक्षा जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला तर कमी फीस लागणार. एवढे लक्षात असू द्या. आणि त्याच्यामध्ये मी ट्युशन प्लस डेव्हलपमेंट फीस या दोन्हीचं कॉम्बिनेशन सांगत आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे आहे प्रत्येक कॉलेजमध्ये एक्स्ट्रा फीस लागू शकते. ते मी थोड्या वेळात सांगेल कशी लागू शकते ते. तर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएचएमएस, बीएमएस, बीव्हीएससी तसेच बीएमएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रल जेएमसी आणि वेटरनरी काउन्सिलिंग या सर्वांबद्दल विस्तारित माहिती पुरवली जाते. तसेच जर तुम्हाला कॉलेज यादी पाहिजे असेल तर आमच्याकडे एकदम अशी उत्तम अशी कॉलेज यादी भेटून जाईल. आमच्या कॉलेज यादीमध्ये बघा तुम्हाला काय काय भेटू शकतं. बघू शकता तुम्ही स्क्रीनवर बीएमएस प्रायव्हेट बीएमएस कॉलेजची कॉलेज यादी. याच्यामध्ये बघा तुम्ही कॉलेजचं नाव आहे, कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यानंतर कॉलेजची फी स्ट्रक्चर आहे. हे बघा तुम्ही कॉलेजचं फी स्ट्रक्चर पण आहे. त्याच्यानंतर कॉलेज सिटी पासून किती दूरवर आहे हे पण आहे. आता हे सिटीचे क्वार्टर आहे ते बघा. ज्ञानेश्वरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज संभाजीनगर 4.5 किलोमीटर बाहेर आहे सिटीच्या. सीट स्ट्रक्चर, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, त्याचा गेल्या वर्षीचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ किती, त्याच्यानंतर त्याची फीस किती, सर्व माहिती तुम्हाला एका ठिकाणी भेटू शकते. बीएमएसच नाही तर तुम्हाला बीडीएसचं पण भेटून जाईल. त्याच्यानंतर एमबीबीएसचं पण भेटून जाईल सेम असंच. तर दोन्ही पण गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट. एमबीबीएस मध्ये आम्ही खूप चांगलं इन्क्लूड केलेलं आहे. कॉलेजचा कोड, कॉलेजचं नाव, त्याच्यानंतर जे आहे कॉलेजची फीस प्रत्येक कॅटेगरीसाठी, कॉलेजचा कट ऑफ प्रत्येक कॅटेगरीसाठी, फोन नंबर, कारण की एमबीबीएसचे कॉलेज कमी आहेत त्यामुळे हे सर्व इन्क्लूड केलेलं आहे. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम जे आहे आपण गव्हर्नमेंट कॉलेजची फीस बघूया. आता यावर्षी गव्हर्नमेंटनं काय केलंय, मेडिकल डेंटल म्हणजे आपलं एमबीबीएस साठी जे आहे 1,52,000 ट्युशन फीस ठेवलेली आहे आणि 500 जे रुपये आहे ती आहे जे डेव्हलपमेंट फीस आहे. ही जे मी बोलत आहे ओपन कॅटेगरीसाठी फीस बोलत आहे. तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला कमी फीस पडणार. आणि जर तुम्ही मुलीला जे आहे पूर्णपणे फीस माफ आहे, त्यामुळे जे आहे फक्त मुलींना एवढी 5,000 तेवढीच भरावी लागणार ट्युशन फीस. आणि तुमची जर कॅटेगरी असेल एससी एसटी तर तुम्हाला याच्यापैकी कोणती पण फीस भरावी लागणार नाही. डायरेक्ट तुम्हाला एवढी फीस भरावी लागणार ही जी उरलेली असेल ती. त्याच्याबद्दल बोलूया आपण. कॅटेगरीनुसार वेगळं बघा. याच्यामध्ये जे आहे मेडिकल कॉलेजला 1,52,100 ठेवलेली आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फी 500 ठेवलेली आहे. डेंटल साठी जे 1,14,400 ठेवलेली आहे. त्यानंतर 3,03,000 रुपये डेव्हलपमेंट फीस ठेवलेली आहे. आयुर्वेदिक साठी 57,400, 3,000 रुपये डेव्हलपमेंट फीस ठेवलेली आहे. तर ही सर्व कोर्सेस साठी सेमच आहे. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बीएसएलपी यांच्या सर्वांसाठी 57,400 रुपये जे आहे ट्युशन फीस आहे आणि 3,000 रुपये डेव्हलपमेंट फीस आहे. त्याच्यानंतर बीएनएसवाय हा गेल्या वर्षीच नवीन कोर्स आलाय. याच्यासाठी 16,500 रुपये ट्युशन फीस आहे आणि डेव्हलपमेंट फीस 3,000 रुपये आहे. त्याच्यानंतर जे ऍडमिशन फीस जे 1,500 रुपये ऍडमिशन फीस आहे. त्याच्यानंतर जिमखाना फीस 500 रुपये, हॉस्टेल फीस जे आहे 4,000 रुपये आहे. त्याच्यानंतर लायब्ररी फीस जी आहे 2,000 रुपये आणि 100 रुपये पर ॲनम आहे. 2,000 रुपये डिपॉझिट. आता हे प्रत्येक कॉलेजचं व्हॅरी करणार. लायब्ररी फीस कोणी डिपॉझिट घेतं कोणी घेत नाही. आता त्यानंतर जे आहे आपण प्रायव्हेट कॉलेज बघूया. महाराष्ट्रामध्ये टोटल जे आहे 22 प्रायव्हेट कॉलेज आहेत. त्यापैकी जे 2 आहेत का नाही, एक मुस्लिम मायनॉरिटीचा आहे आणि एक जे आहे वेदांता पालघर. त्याची 15 लाख रुपये फीस आहे. ती कॅटेगरीला कोणत्याही कॅटेगरीला बेनिफिट भेटत नाही त्याचा, एवढं लक्षात असू द्या. 15 लाख रुपये त्याची फीस आहे. ते यावर्षी थोडी कमी झाली, गेल्या वर्षी 17 लाख रुपये होती. पण त्याला कोणत्या पण कॅटेगरीला बेनिफिट भेटत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स मध्ये ठेवायचं की नाही ते तुमची इच्छा आहे. तुमच्या याच्यानुसार, परिस्थितीनुसार. वेदांता पालघर आणि इस्लामपूर सांगलीमध्ये मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सीट भेटणं बाकीच्या कॅटेगरीला मुश्किल आहे. आणि आता याच्या व्यतिरिक्त मी जे तुम्हाला फीस सांगत आहे या व्यतिरिक्त तुम्हाला युनिव्हर्सिटी इलिजिबिलिटी फीस एक लागू शकते. त्याच्यानंतर प्रत्येक कॉलेज डिपॉझिट घेतं थोडंफार, ते तुम्हाला डिग्री झाल्यावर रिटर्न भेटतं. तर डिपॉझिट कमीत कमी 25 ते 50,000च्या रेंज मध्ये प्रत्येक कॉलेजचं आहे. 50K च्या रेंज मध्ये, 25 ते 50K च्या रेंज मध्ये प्रत्येक कॉलेजचं आहे, ते वेगवेगळं आहे. त्याच्यानंतर दुसरं पण डिपॉझिट घेतं, लायब्ररी डिपॉझिट, जिमखाना डिपॉझिट, असं वेगवेगळं डिपॉझिट येतं. त्यामुळे तुम्हाला या फीसच्या व्यतिरिक्त जे आहे ओपन कॅटेगरी सांगते, या फीसच्या व्यतिरिक्त तुम्हाला 1,00,000 रुपये फिक्स धरावे लागणार. आणि तुमची कोणती पण कॅटेगरी असू द्या तुम्हाला ही फीस लागणारच. जे डिपॉझिट वगैरे आहे का ते 1,00,000 रुपये जवळपास 1,00,000 रुपये, 1 ते 1,25,00,000 रुपये प्रत्येक कॉलेजचा आहे. तेवढं तुम्हाला फिक्स लागणार, एवढं लक्षात असू द्या. आता जर तुमची कॅटेगरी असेल तर तुम्हाला फीस फक्त तेवढी करणार. डॉक्टर उल्हासराव पाटील, आता आपण फीस स्ट्रक्चर बद्दल माहिती करून घ्या. डॉक्टर उल्हासराव पाटील मेडिकल कॉलेज जळगाव जे कॉलेज आहे ना, त्याच्यामध्ये जे टोटल सीट्स आहेत 200 सीट्स आहेत बघा. याच्यामध्ये सीट जे 200 सीट्स आहेत आणि याची फीस जे 7,00,000 रुपये वार्षिक फीस आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज कमला नेहरू हे जे कॉलेज आहे की नाही,
याच्यामध्ये जे टोटल फीस आहे 7 लाख रुपये वार्षिक फीस आहे. त्यानंतर तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्याची जे टोटल सीट्स आहेत 100 सीट्स आहेत याच्यामध्ये टोटल. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे. त्याच्यानंतर तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई जे आहे त्याच्यामध्ये टोटल जे सीट्स आहेत 150 सीट आहेत. तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई 150 सीट्स आहेत आणि त्याच्यामध्ये जे फीस आहे 8,98,000 फीस आहे. एसीपीएम मेडिकल कॉलेज धुळे याच्यामध्ये टोटल जे सीट्स आहेत एसीपीएम मेडिकल कॉलेज ऑफ धुळे ज्याच्यामध्ये जे टोटल सीट आहेत एक मिनिट एसीपीएम मेडिकल कॉलेज ऑफ धुळे याच्यामध्ये टोटल सीट्स ते 100 आहेत. एसीपीएम मेडिकल कॉलेज धुळे याच्यामध्ये टोटल सीट्स 100 आहेत आणि त्याच्यामध्ये जे फीस आहे 8,28,000 एवढी फीस आहे. त्याच्यात अश्विनी मेडिकल कॉलेज ऑफ रूरल अश्विनी मेडिकल जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये जे टोटल सीट्स आहेत 100 आहेत आणि त्याची जी फीस आहे 9,86,100 आहे. आणि इस्लामपूर सांगलीचं जे कॉलेज आहे त्याच्यामध्ये टोटल सीट 150 आहेत. 150 सीट्स आहेत टोटल आणि त्याची जी फीस आहे 8,13,000 फीस आहे. त्याच्यानंतर डीएनवाय तासगावकरचं जे कॉलेज आहे डीएनवाय तासगावकर मध्ये टोटल सीट आहेत 100 आणि त्याची जी फीस आहे 8,50,000 एवढी फीस आहे. त्याच्यानंतर डॉक्टर आर घोडे जे कॉलेज आहे आपलं अमरावतीचं त्याची जे टोटल सीट्स आहेत ना एक मिनिट डॉक्टर आर घोडे जे आहे त्याच्यामध्ये टोटल जे सीट आहेत टोटल सीट्स आहेत 150 आणि त्याची फीस जी आहे 8,80,000 आहे. त्याच्यानंतर MIMCR लातूर याच्यामध्ये टोटल सीट्स आहेत 150 आणि त्याच्यामध्ये जे टोटल फीस आहे 8,80,000 आहे. आणि श्री रामचंद्र संभाजीनगर याच्या टोटल सीट आहेत 50 आणि याचे जे फी स्ट्रक्चर आहे 8,50,000 आहे. या वर्षीचं हे फी स्ट्रक्चर आहे पूर्णपणे एवढं फीस आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 1 ते 1,00,000 रुपये लागणार एवढं तुम्ही बजेटमध्ये धरून चला. तुमची कॅटेगरी असेल तर याच्यापेक्षा तुम्हाला कमी फीस लागणार. जर तुम्हाला आमच्या जे मी तुम्हाला लिस्ट दाखवली ती अगोदर तशी जर तुम्हाला लिस्ट पाहिजे असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमच्याजवळ एकदम उत्तम अशी कॉलेज आहे त्यामध्ये तुम्हाला एका ठिकाणी सर्व आहे. त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही संपर्क साधू शकता. तुम्हाला जास्त परेशान व्हायची गरज नाही. तुम्ही एका ठिकाणाहून सर्व माहिती घेऊ शकता. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.